चाकणकरांविरोधात रान पेटवणाऱ्या रुपाली ठोंबरे आणि भाजपवर आगपाखड करणारे अमोल मिटकरी यांचा अजितदादांनी करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा आहे। पक्षाच्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून रुपाली पाटील ठोंबरे आणि मिटकरींना डच्चू देण्यात आलाय। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधातली टोकाची आक्रमकता रुपाली ठोंबरेंना भोवल्याचं चित्र आहे। तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं विठुरायाला साकडं घालणाऱ्या अमोल मिटकरींना भाजप विरोधातील वक्तव्यांमुळे दणका बसलाय। दुसरीकडे मारहाण प्रकरणामुळे वादात सापडलेल्या सूरज चव्हाण यांना मात्र पुन्हा एकदा प्रवक्तेपद देऊन अजितदादांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला। पक्षाने कोर ग्रुपमध्ये बसून या संदर्भातला निर्णय घेतला आणि तो निर्णयच त्याची आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे अंमलबजावणी त्या ठिकाणी होत आहे। त्यामुळे कोणाला कमी करत असताना वादग्रस्त विधानातून कमी केलं असं म्हणणं चुकीचं ठरेल। शेवटी प्रत्येकाचा वेगवेगळ्या ठिकाणी पक्ष संघटनेमध्ये निश्चितपणाने उपयोग करून घेतला जाणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज उद्या 2 दिवस पक्षाच्या कोर ग्रुपची सुद्धा बैठक आहेत। त्यावेळेला प्रत्येकाच्या वरती जबाबदारी दिली जाणार आहे। तर यानंतर अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र एक पोस्ट केलेली आहे। काय ती पोस्ट आहे आपण बघूया। दुनिया दौड़ने वालों की है लेकिन मंजिलें सब्र वालों को मिलती है, असं म्हणत अमोल मिटकरींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। तर रुपाली ठोंबरेंनी देखील अशीच एक पोस्ट केली आहे। प्रवक्ते पदावरून काढून टाकल्यावर रुपाली ठोंबरेंनी फेसबुकवरनं पोस्ट करत स्पष्टीकरण दिले। ठोंबरे काय म्हणतात बघा। मी आज पुण्याच्या बाहेर आहे, प्रवासात आहे, त्यामुळे माझा संपर्क होऊ शकला नाही। आज पक्षाने नव्या प्रवक्त्यांची नेमणूक केली, त्यात माझ्यासह आमदार अमोल मिटकरी, वैशाली नागवडे यांची नावे नाहीत। आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरं जाण्यास सज्ज आहोत। पक्षाचं काम जोमाने करणार आहोत। या यादीबद्दल माननीय अजितदादांना भेटून बोलून माहिती घेईन आणि मग सर्वांची सविस्तर बोलेन, असं रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय। तर ठोंबरेंची प्रवक्तेपदावरनं उचलबांगडी झाली आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काय म्हटलंय आपण बघूया। कुठेतरी दादा आणि दादांच्या लोकांवर सुनील तटकरेंनी पूर्णपणे सरशी केली आहे की काय? तटकरे पक्षामध्ये टेकओव्हर करतायत का दादांना, असं चित्र दिसतंय। कारण दादांच्यासाठी सातत्याने जीव तोडून भूमिका मांडणारे अमोल मिटकरी असतील, रुपाली ठोंबरे असतील, या लोकांना यादीतनं बाजूला केलंय। पण त्याच वेळेला तटकरेंच्या बद्दल कुणी एक भ्रशब्द बोलला, त्या माणसाला बुकलून काढणारा सूरज चव्हाण मात्र त्या यादीमध्ये दिसतोय। हे जर सगळं चित्र बघितलं तर निश्चितपणे दादांच्या पेक्षा तटकरेंचा पक्षातला प्रभाव अधिकचा वाढत आहे का, असं चित्र दिसायला गेलं। यानंतर रंगलेला आणखी एक वाद। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बच्चू कडू यांच्यातला सामना आता रंगतदार झालाय। कर्जमाफीच्या मागणीवरून राधाकृष्ण विखे पाटलांवर बच्चू कडूंनी टीका केली होती।